हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल ॲट सुगरण. चला तर आज बनवूया झटपट अशी चिकन करी. रविवार म्हणले की चिकनचा वार असतो, त्याच्यासाठी जास्त काही काम करता एकदम झटपट होणारी अशी रेसिपी आहे. सर्वप्रथम मी इथे 1 किलो चिकन घेतलं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकले आहे 2 मोठे चमचे मीठ टाकून 1 चमचा हळद टाकून त्याच्यात 1 चमचा त्याच्यामध्ये धने पावडर टाकून सर्व एकत्रित केलेलं आहे. चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आधी. तर हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे. व्यवस्थित करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे 10 मिनिट तरी. त्याच्यानंतर मी एका पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकले आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये आले लसूण खोबरे याची पेस्ट टाकून घ्यायची आहे. त्याच्यासोबतच लगेच कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि जो आम्ही रस्सा तयार होतो त्याला खूप छान फ्लेवर येतो. त्याच्यानंतर जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवले होते ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला एका साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे फुल गॅसवरती सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटे व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनटं तरी कमीत कमी त्याला स्टीम होऊन द्यायचं. असंच आपण जे मीठ टाकलेलं आहे त्याने चिकनला आपोआप पाणी सुटते, त्याच्यात लगेच पाणी टाकण्याची काही गरज नाही. आता मी झाकण ठेवून देते आणि नंतर झाकण काढल्यानंतर त्याच्यामध्ये जे उकळलेलं पाणी आहे ते टाकून चिकन शिजेपर्यंत शिजून द्यायचं आहे मिडियम गॅसवरती. अशा प्रकारे आणि रस्सा तयार होतो. आता याच्यासाठी मी जे मसाला बनवलेला आहे त्या मसाल्यामध्ये मी 2-3 कच्चे कांदे, 2 टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे. कच्चंच आहे ते. आता रस्सा बनवूया. 2 ते 3 चमचे तेल, त्याच्यामध्ये आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे. 2 चमचे लाल मिरची पावडर टाकत आहे. 2 चमचे लाल मिरची पावडर. त्याच्यानंतर घरगुती मसाला आहे तो 2 चमचे टाकते. मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर जो मसाला आहे कांद्याचा फुटाणे टाकले आहेत आणि याच्यामध्ये कांदा, फुटाणे आणि टोमॅटो डायरेक्ट मिक्सरवरती कट करून घेतल्याने भाजून नाही घेतलेले. आता हे मिश्रण चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला चांगला परतायचा तेल सुटेपर्यंत, म्हणजे कांद्याचा कच्चा वास येत नाही याच्यामध्ये. आता यावेळेस काय होतं, खाली कधी कधी मसाला लागतो, त्याच्यासाठी आळणी रस्सावरून थोडं टाकत राहा. आता हा जो आळणी रस्सा आहे तयार झालेला, मसाला परतल्यानंतर चांगला मी त्याच्यामध्ये टाकत आहे. फुल गॅसवरती चांगली उकळी फुटेपर्यंत फुल गॅस ठेवायचा आहे. मिक्स करून घेतल्यानंतर बारीक गॅस करून व्यवस्थित तरी येईपर्यंत रस्सा चांगला उकळून द्यायचा आहे. रेसिपी अगदी सोपी आहे. रविवारी तुम्ही झटपट तयार करू शकता. रेसिपी नक्की ट्राय करा, शेअर करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल अशा नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.